हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. कालची दिसा कमी कृष्णानं अर्जुनाला की ज्ञान आणि तागेले एक श्रेष्ठ जावन आशिल्ले विशय पुरय तो दितरस तशी तो सांगता सगळे जगत सृष्टी केले लाव सृष्टी करू कारण तशीची लय जावचे मेगेल निमित्तीची सृष्टी स्थिती संहार तिन्ही आपण पळोवन घेता म्हणून सांगता. ताजे खातीर ताण म्हणलें एतद्योनीनी भूतानी सर्वाणी ती उपधारया अहम कृष्णस्य जगतः प्रभव प्रलय तथा. म्हळ्यार हांग सांगलें एतद योनीनी म्हळ्यार हांग सगळे जगत्याक चित्त प्रकृती पराप्रकृती लक्ष्मी म्हण जाल्यार ताण सांगलें म्हळ्यार फुडले हांत भितर श्लोकांत कसं न्ही म्हळ्यार सगळेची एक पराप्रकृती म्हणलेलं आसा मेगेलीची ती पराप्रकृती मेगेलीची म्हणून सांगता पळतो. अपरेयम इतस्तन्याम प्रकृतीम बुद्धीमे परामनी म्हणली ताणें तेच्या न्हू ती महालक्ष्मी पराप्रकृती अपराप्रकृती म्हळ्यार हांगा एक जड कसं सकडें जड चेतनात्मक वस्तू ही अपराप्रकृती पराप्रकृती म्हळ्यार लक्ष्मी तशी ताण म्हणलें तिका तशें जावन म्हळ्यार आमी विष्णु सप्तशतींतो एक नमस्तस्ये नमस्तस्ये म्हण तिगेले एक श्लोक येता तांतूं भितर म्हणली न्हय या देवी सर्वभूतेषु चेतना इत्यभिधीयते चेतना प्रकृती ती म्हूण ती पराप्रकृती म्हणून घेतली. हे सांगतना आमकां एक संशय येता सगळे जगत्याक पराप्रकृती लक्ष्मी म्हूण जाल्यार परमात्माला काम कसलें परमात्मा लक्ष्मी ती पुराय हांगा सृष्टीक प्रकृतीचे अधिष्ठात्र आधार प्रकृती सगळेची ती माया प्रकृतीची माया म्हणलेलें तिगेले अधीन जावन आसा सर्व ब्रह्मा रुद्रादी देवते तिगेले अधीन जावन आसाची तांणी पुरय ते पराप्रकृती ते ताची पराप्रकृती ती ताका समजावन 15 अध्यायांत परमात्मा सांगता उत्तम पुरुषस्तु अन्या परमात्मेती उदाहरतः म्हणून उत्तम पुरुष तो तसल्यार हांगा लोकांतू क्षर आनी अक्षर म्हळ्यार दोनी आसाची म्हणून ते 15 अध्यायांत आमकां मेळटा. पुरुषोत्तम योगांतू क्षर म्हळ्यार अचित प्रकृती म्हण ताची जड चेतनात्मक अक्षर म्हळ्यार चित्त प्रकृती ती महालक्ष्मी म्हण म्हणली पळय. इतली जातना आमकां दिसता सगळेच जगत्य ती मायेन बंधना दवरून घेवन माये आतां त्या मायेक अनुसार जावन हे त्रिगुणात्मक प्रकृती आसचे हांगा सुची जनान ते त्रिगुणाचे माये पळोवन त्या रितीर चलचे ह्या पुरे आमकां कळलें. ते पुरे पळोवन घेवचे लक्ष्मी जाल्यार परमात्मा हें एक विशय आमकां येता पळय. देवा तुगेलें काम कसलें ताचे खातीर तो सांगता अहम कृष्णस्य जगतः प्रभव प्रलय तथा म्हळ्यार शरीर इंद्रिय समेत आसता इंद्रियाचे एक विशयार्थ म्हणटाची म्हळ्यार कार्यपदार्थ म्हणटाचे आमी ते सर्वाणी इति उपधारय म्हळ्यार अष्टधा प्रकृती शरीर इंद्रिया विशयाचे कार्यकारण म्हणटा पळय ते ताका अष्टधा प्रकृती म्हणटाची आनी चित्त प्रकृती म्हळ्यार महालक्ष्मी हे दोनी विधाची प्रकृती निमतीची जगत उत्पत्ती जाता. तशें जाल्यार परमात्मा कोण परमात्मा कसल्याक ही प्रश्न आमकां येता म्हळ्यार खातीर ताण सांगिल्लें प्रभवः प्रलयः हे पुरे करचे हांव म्हणून म्हळ्यार चेतना आनी अचेतना प्रकृती दोनी परमात्माक अधीन म्हूण ताणें सांगल्या बरें जालें. तेचे आचार्य मध्व सांगताची चेतना अचेतनेती द्विविधा प्रकृती मता मिगेल ती म्हूण तो सांगता. परमात्मा त्रिगुणा अचेतना तत्र चेतना श्रीहरिप्रिया म्हळ्यार त्रिगुणा अचेतना हे त्रिगुणात्मक अचेतन सृष्टी हांगाची अपरा प्रकृती म्हणटाची तेची चेतना श्रीहरिप्रिया चेतना प्रकृती कोण दिली तसल्यार
महालक्ष्मी ती देवाला प्रितीची ती चित्त प्रकृती म्हणटाची आमी पराप्रकृती म्हणटाची पण हांगा मध्वाचार्य सांगताची ते उभे विष्णू वशगे जगतः कारणे मते ते दोन्ही अचेतन आणि चेतन अपरा आणि परा दोन्ही प्रकृती विष्णू वशगे परमात्माले वश जावन आसताची पिता विष्णू आनु विष्णू माता श्री आतो अम्मा लक्ष्मी जलरी अचेतना उपादानं तु जगतः सैव विष्णुबलेरीता ती अचेतन प्रकृतिक चेतना प्रकृती उपादान आधार जावनस जलरी विष्णुबलेरीता ताणी प्रेरण केल्यार मात्र दिक्का ते माया तिगेल अधीन करून घेवन ती प्रकृतीचे अधिष्ठात्र देवते जावनच चप्र हाजे विषय कसं आमकां कळटा म्हळ्यार सर्व लोकांचे व्यापारो मायेक अधिष्ठात्र देवते जावन अशी लक्ष्मीन करचें जाल्यार परमात्माला काम कसलें म्हळ्यार तो सांगता ती लक्ष्मी समेत मेगेले अधीनस हे जगत्याक सगळे आधार उपादान जावन आपणस आपणान सांगिल वरी ती लक्ष्मी काम करता तीण सांगिल्ले वरी ब्रह्मरुद्रादी चलताची म्हळ्यार तशें आमी हांगा सुलभ जावन लेखून घेवका जाता जगत्याची उत्पत्ती नाश स्थिती ज्ञान बंध मोक्ष या पुरे परमात्मा कारण तशी हांगा परमात्मुची प्रभाव उत्पत्ती प्रलय करता नाश करता आणि सर्व भोक्तृ म्हणटा ताका म्हळ्यार सर्व क्रिया भोक्तृ सकल द्रव्य भोक्तृ सकल रसगंधादी गुणभोक्तृ म्हळ्यार भोक्तृ म्हळ्यार आमी एक कशी सुलभ उदाहरण दिवेत म्हळ्यार आतां एक इंजिनियर लायक एक डॅम बांदिता जेवो इंजिनियर एक चंद घर बांदिता एक आर्किटेक्चर चंद एक बिल्डींग चंद एक घर बांदिता वतन येताना पळयलें ओ हें घर भारी चेंज जालां कोणके आजी आर्किटेक्ट काम केलेलें नवें म्हणटा तागेलें एक नांव सांगता म्हण जाल्यार ताका वचून होगळस तूं थंय एक बिल्डींग बांदिल्ली कितली चंद जाल्ला म्हण ताका आमी होगळसील म्हण जाल्यार ते ताका संतोश जाता पळय ते भोक्तृ म्हणचे म्हळ्यार हे जगत्य परमात्मू सृश्टी कोरून ते तागेल एक नाटक म्हणटाचे आमी लिला नाटक तागेल संतोशा खातीर ताण करचें तशें चावन हांगा जेवचे सर्व क्रियाचे भोक्तृ तो म्हळ्यार ते भोक्तृ म्हळ्यार शब्दाक अर्थ कशी म्हूण कळना तुमकां तशी तागेले अनुग्रहनांतले रे कसं आतां परमात्माक आमी अर्थ करून घेताचे आमी तागेली काणी वाचिताची तो कसो म्हूण आमकां कळटा अशी तशी म्हूण आमी लेखल्या रे ते पट्टी ते एक तागेले कसो की चांग विशय आयकूंक जाल्यार तागेले अनुग्रह जावका ते आयकल विशय आमकां अर्थ जावका जाल्यार तागेले अनुग्रह जावका अर्थ जाल्यार सदा सर्व काळ मनन चिंतन करून तागेली प्रीती आमगेले विरास करून घेवका जाल्यार तागेले अनुग्रह जावका आमी जावन आमी कसं की करता म्हळ्यार त्या पटीची तशी आतां भोक्तृ म्हळ्यार शब्दाक आचार्य मध्व एक उत्तर म्हळ्यार आमके अर्थ सांगता पळय कसलें म्हळ्यार आतां पुत्रोत्पत्ती जाल्लें तुका चल्या चेडूच जाल्लें म्हूण एक बापसो कोणें सांगलें म्हण जाल्यार त्या बापसो संतोश जाता वय की न्ही तशीची ती आतां एक तो बापूस हांगा पित्र म्हूण म्हणटात तशीची एक राया जाल्यार तुगेले देशाक आक्रमण करूं शत्रू येयलीच पळय तांकां आमी युध्द करून धांवडायलें म्हूण तागेले सेनाधिपतीन सांगलें म्हण जाल्यार त्या रायाक कितलें सूख जाता तें सूख अनुभविसूचें पळय ताका भोक्तृ म्हणचें तशीची हांगा पुत्रोत्पत्ती आनी शत्रुनाश कसलें सांगलें म्हळ्यार तशीची देवाक आमी पुरो तागेले चेडवाल समान न्हय तशी हांगा पळय शिश्टय दुश्टय तागेले चेडवा समान दुश्ट नाश जाल्लीची म्हणटनाय भोक्तृ तोची शिश्टांक रक्षण दिल्लें म्हणटनाय भोक्तृ तोची तशी लेखोका तशीची एक गुरून म्हळ्यार हें आमकां अर्थ जेवचें परमात्मनी जगत्य कशी म्हूण सांगून अर्थ जेवचे खातीर एक उदाहरण दिलेलें एक बिल्डींग बांदूच्याक आसा म्हूण जेवो ताका कोण जेवका इंजिनियर जेवका तो कोण हांगा जगत्य म्हळ्यार बिल्डिंगाक इंजिनियर देव तशीच कॉन्ट्रॅक्टर जेवका करतले वय आतां ताका इंजिनियरच म्हळ्यार पावना इंजिनियर एक कॉन्ट्रॅक्टर दवरता ते पुरे बिल्डींग मटेरियल्स आनी हाडून ते पुरे करूंक कळ्ळें मटेरियल्स इंजिनियर सांगू पुरो हांगा मेळटा थंय मेळटा जाल्यार करूं एकलो कॉन्ट्रॅक्टर जेवका पळय तो कॉन्ट्रॅक्टर म्हळ्यार कसलें ते करयतलो ते बिल्डींग करयसितलो तशी ती कोण तो कोण
त्या बिल्डिंगाक कशी कॉन्ट्रॅक्टर की तशी जगत्य करईसुचाक जगत्या रचनेक कारण लक्ष्मी तशीची मेस्त्री जेवका कामाची जेवका वय बाय तशी एक बिल्डिंग बांदूच्याक आतां ओपास सांगता म्हळ्यार बिल्डिंग बांदूच्या इंजिनियरू जावका कशकी हे सगळे जगत्य बिल्डअप करूंक देव जेवका तशी करयतले कॉन्ट्रॅक्टर कशी जेवका की तशीची हांगा करईसूच काम करचें कोण म्हळ्यार लक्ष्मी देवीन मेस्त्री कामाचे पळय तिगे अंडर काम करतात न्हू कॉन्ट्रॅक्टर अंडर तांणी कोण म्हळ्यार ब्रह्म रुद्र आदी देवते इंद्रियाभिमानी देवते तत्वाभिमानी देवते म्हण आतां बिल्डिंगाक एक मूल वस्तू जेवका न्हय सिमेंट फातोरू माती उदक रॅम त्या तशीची हांगा हे सगळे जगती रचनेक एक अष्टधा प्रकृती म्हणटाच पळय सुरवे सांगला हांगा अष्टधा प्रकृती जेवका त्या अष्टधा प्रकृती पंचभूत मन बुद्धी अहंकार हे पुरे मेळून अष्टधा प्रकृती म्हणटा पळय हें अंगाचे मटेरियल्स जगत्याचे वय वे तशी तसल्यार ज्याला इतली पुरे आतां अष्टधा प्रकृती आस म्हळ्यार सिमेंट माती पुरे रॅम सकट हाडून दवरला कळ्ळें कॉन्ट्रॅक्टरूय मेळ्ळो म्हणलें क्या जाल्यार इंजिनियरान सांगना नशी जत्वे तशीच मुख्य कारण कोण इंजिनियर तशी हांगा आचार्य मध्वानय सांगिल्लें विश्वस्थिती प्रलय सर्ग महाविभूती वृत्ती प्रकाश नियमावृत्ती बंध मोक्षाः म्हणून म्हळ्यार यस्या अपांगलव मात्रत ऊर्जिता सा श्रीयत कटाक्ष बलवत्यजितं नमामि म्हूण सांगून द्वादश स्तोत्रांतू सांगिल्लें आसा विश्व म्हळ्यार हें प्रभाव म्हणटा पळय स्थिती म्हळ्यार पालन करचें प्रलय म्हळ्यार नाश जेवचें सर्ग म्हळ्यार सृश्टी महाविभूती म्हळ्यार महा ऐश्वर्य वृत्ती म्हळ्यार जीवन प्रकाश म्हळ्यार ज्ञान नियम म्हळ्यार नियमन करचें बंद म्हळ्यार अज्ञाना घालचें मोक्ष म्हळ्यार मोक्ष दिवचें हे पुरे यस्या अपांगलव मात्रता ऊर्जिता आसा त्या ह्या पुरे परमात्माले अपांगलव म्हळ्यार दोळ्याचे कडेगण्णू नोट म्हणटा पळय दोळ्या सन्नेरीची लक्ष्मी करयसिता म्हूण सांगून तशी आतां आमकां दिसता लक्ष्मीक तागेले अधीन म्हूण ताणें सांगलें जाल्यार ताका कंट्रोल करता कोण आसा आतां ब्रह्मरुद्रादी देवते लक्ष्मीले अधीन लक्ष्मी तागेले अधीन म्हळ्यार सर्व जन तागेले अधीन जाल्या बरें जाल्यार ताका कोणें तागेल्या पयशे वयरची कोणेंय आसच वे म्हूण कोणेंय नाची जाल्यार आसचें म्हूण एक अज्ञानींक मना येता न्हय आमगेले थंयसर ताजे खातीर परमात्मा हांगा अर्जुनाले सांगता मत्तः परतरं नान्यत् किंचिदस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव मत्तः मेगला पयशी परतरं न अस्ति उत्तम म्हूण म्हणलेलें किंचित न अस्ति नंची ना म्हूण सांगता तो मयि मेगेल निमित्त सर्वम इदम हें जगत्या आशिल्लें सर्वै प्रोतम सूत्रे मणिगणा इव एक सुत्तारी सर्व मणयो चंद करून पणसून एक हार करता पळय तशी हे पुरे हांवें पणसून घेतला म्हूण आतां हें मागीर हें पणसून घेवचें म्हळ्यार हे सृश्टींत एकाक डिपेंड जावन एक आसता आतां कशी मणयाचे हार मदें एकट्ट जावन एक मणी पडली म्हणले की मागीर पुरे बडबड पूण वता पळय तशी एका डिपेंड जावन एक परमात्मान केल्या सृश्टी तशीची तो ताणें सांगल्या आतां आमकां मस्त सकट आमी देवाल काणी वाजयताची पुराण वाजयताची आमकां थंय विंगड देवांगेले विशय मेळटा तेदना तांगेले एक महिमा आतां पळय आमी शनी पुराण शनील काणी वाजयतना वो शनी देवाल इतली सकाळी महात्म्यस आमी शनी देवाल आराधना करुया म्हूण दिसता गणपतीले काणी वाजयतना हो गणपतीनी हें पळय केलां आमी गणपतीला आराधना करया म्हूण दिसता रुद्रा शिवपुराण वाजयलें म्हणलें क्या त्या वेळाक रुद्राक ही मस्त सकड रुद्राला ही मस्त काणी आसा मस्त सकडी रुद्र ही आमकां चांग करता तशें जावन आशुतोश म्हणटाची व गिरीत कयता तशें आमी रुद्राला आराधना करया तशी खंयची की देवाल कसं की पुराण सकड आमी वाजयता ते देवांक गेले ते देवतेंगेल ते देव म्हण देवतेंगेल सकड विशय आमकां मेळटना एका पशी एकले महिमा शिलेची म्हूण सांगून तांगेला आराधना करुया तांगेला ते देवाला आराधना करुया म्हूण आमकां दिसल्यार हांगा ताजे खातीर कृष्ण सांगता कोणाक
पामरांक अशी अन्य देवते श्रेष्ठ म्हणून दिसता ताजे खातीर तो सांगता समत्ता परतरम न असती मेघलापशी श्रेष्ठ म्हणेल कोणेय ना ताजे खातीर प्रणयामो वासुदेवम म्हणेल पळय देवता मंडला अखंड मंडनम प्रणयामो वासुदेवम म्हणून मध्वाचार्यान म्हणला सगळे देवता मंडलाक सगळे देवतेंगेल समूहाक अखंड मंडनम परमात्मो श्रेष्ठ म्हण तशी आतां आमी तसल्यारी हांगा कळटा आमकां कोणाला अनुग्रहा खातीर आमी हें भक्ती करचें ध्यान करचें कर्मयोग म्हणून करचें कोणाला अनुग्रहा खातीर परमात्माला अनुग्रहा खातीर कित्याक म्हळ्यार तागेल्या पयशी वयरचें म्हळ्यार कोणेंय ना तागेलो अनुग्रह आमकां मेळ्ळे तागेल प्रितीचे जाग्यांत आमी आयलींची म्हळ्यार तागेल एक कसं म्हणचें तागेल एक अभय प्रदान आमकां मेळ्ळें म्हणजे आमी सुरक्षीत कित्याक म्हळ्यार तागेल्या पयशी श्रेश्ठ म्हळ्यार हांगा कसलें ना तागेले एक गुण विशेष विभूती महिमेक समान जावन आसचें कोणेय नांची म्हूण सांगून आमकां कळटा तशें जावन तो सर्वोत्तम देव म्हणून घेता तो सर्वोत्तम तो सर्वतंत्र स्वतंत्र ताका सर्वज्ञ म्हणटाची तो सर्वव्यापक म्हणटाची ताका म्हळ्यार परमात्मा इतले श्रेश्ठ जगत्यार कोणेय नाची ताजे खातीर म्हणल्यार हांगा मयी सर्वमिदं प्रोतम हें जगत्यान तुका सकड वस्तू ताणें सृश्टी केला ताका पुरे आधार आवज जावनस म्हळ्यार मयी सर्वमिदं प्रोतम आवज ते पणसून घेतला म्हळ्यार ताजे एक उपम कसो दिता म्हळ्यार ते सुत्रे मणिगणा इवा एक सुत्तान तूं मस्त नमने मणी चंद करून घालून पणसून दवरता पळय तेन्ना तो हार चंद दिसता पळय तशीच हे जगत्य एक चंद रितीर चोलका म्हणजे जाल्यार हांवें एक सूत्र बंधनान तूं हें पुरे जिवादींक मणी रितीर पणसून सोडला म्हण तो सांगता पळय आतां आमगेले एक चंद मोतयांचो हार आसा म्हणलें क्या पुराय नमुने मोती तांतू भितर घाल्ला म्हणलें क्या सान्नी मोती आसा मिडियम सायज आसा व्हड सायज आसा मदें एक चंद एक रत्नाची मणी घालून ताका एक पेंडंट केल्ली म्हणलें क्या पुरे जाल्यार तितली मोती आमी खंयच्यान तूं पणसिताची एक सुत्ता आधारान तूं पणसिता तसल्यार मणी मस्त सामगे लागी चंदी आसा मस्त मोल आसूची आसा जाल्यार ताका आधार कसो न्ही दोर सूत तशी कशी सूत प्रती एक मणी दुखून वत पळय तशी आतां प्रती एक मणीक मोतयाक वट्ट आसता त्या वट्ट्या दुखून सूत व्हरताचे आमी वय कशी तें सूत प्रती मणी भितर वत पळय तशीच परमात्मो हांगासूचे सर्व जिवादी ताणें सृश्टी केलेली मणी म्हणल्यार तांगेले अंतर्यामी जावन परमात्मो अस म्हळ्यार तत्व आमकां मेळटा आतां आमी लेखुया मणी श्रेश्ठ की सूत श्रेश्ठ सामान्य जेवण आमी कसं म्हणटा सुतां खंय मोल आसा न्हय एक टायनान तूं एक 4-5 हजाराचे मोतयो पणसिला म्हण जाल्यार ते सुतां खंय मोल आसा टायन ते म्हूण आमी लेखता सामान्य जेवण आमी कसं म्हणटा मणी श्रेश्ठ म्हूण जाल्यार सम आलोचना करया ते सूत घट्टी नानतल्यार जेवा ते सूत ते मणी धरची तितली एक ताकत ते सुताक नानतले ते मणयो चिल्लरे विंगड आसल्यार तेजी वॅल्यू कळटशील बाय केन्ना ती मोतयो तितूंत मल्लाची चंद रितीर पणसून ते दारा घालता की तेदन ताका चड वॅल्यू दिसता पळय कितली चंद दिसता पळय वय एक चंदाई दिसता तशी एक पंत पक्कनी ग्राचाराक सूत कुडकी जाल्ले म्हणलें क्या तेदना ते माल कसो जिल्ली अस्तव्यस्त जाले तशें जाल्यार सूतची त्या माळेक आधार म्हण आमकां कळ्ळें तशीच परमात्मो नानतल्यार हे जगत्याक आधार कोणेय नाशिल्ले तशें परमात्मो सर्वोत्तम जगत्यो नाशिल्ले परमात्मान सृश्टी केलेले जगत्य म्हणटना परमात्मो नाशिल्ले जाल्यार म्हळ्यार एक क्वेश्चन ना जाल्यार आधार जावनूय ताण रब्बानातले चेल्ला आपिल्ली जत आशिल्ले म्हूण सांगून ते सूत कितले घट्ट आसा तितले काळ ते मोतया हारो ताका एक आयुश्य म्हणटा पळय तितले काळ ते बळतर येता म्हणटाचे आमी तशीच जाल्यार पुराय जन मोतया हांगा लौकीक प्रापंचीक जगत्यान तूं मोतयाक चड मान्यता दिता शिवाय सुताक मान्यता दिनाची जाल्यार हांगाय तशीच आमकांय तेच प्रापंचीक जेन्ना अभ्यास पळया
हांगा परमात्मो आमगेले अंतर्यामी जावन आमगेले करीन सर्व करयता गुतूच आमकां जाल्यार रे हांव केलेलें मेगेल निंती जालेलें म्हूण आमी आमकांची चड करून घेता शिवाय भितर आशिल्लें ना बा मेजान जायना आशिल्लें ह्या पळय करूंक देवान मेगेले वयर अनुग्रह दवरनी नातल्यार म्हाका खंडीत जायना आशिल्लें देव मेगेल करीन सांगयता तशें जावन हांव सांगचें देव मेगेल करीन करयता तशें जावन हांव करचें देवाल प्रीती मेगेल वयरस अनुग्रह प्रीतीक अनुग्रह म्हणचे आमी देवा प्रीती करचे का भक्ती म्हणचे देवान आमकां प्रीती करचे तागेले अनुग्रह म्हणचे देवाल प्रीती आमगेले वयर आशिल्ली देखून आमकां हें पुरें करूं दिल्लें कसलें एक काम देवाल आमी करता म्हणजे जाल्यार तें आमी नानातलें जायना म्हण आमी लेखूना आमी नानातलें अन्य कोण की करता देवाक आमगेले निमती कितले काळ जावका तितले काळ तो आमगेले करिना करयसिता तशी परमात्मो अणु रेणू तृण काष्ट पुरायांत परिपूर्ण जावन आसता म्हणटा पळय तशीच प्रतिमणी मध्ये दुखून सूत चमकल्यावरी प्रति जीवीचे हृदयांतू परमात्मो आस तश्चाನು ಹೃದಯಾಕಾಶ म्हणटाची ಹೃದಯ ಕಮಲದಲ್ಲಿ ನೆಲೆಸಿರು ಹರಿಯೇ ನಾನಿನಗೇನು ಬೇಡುವುದಿಲ್ಲ म्हूण सांगून पुरंदरदास पद्य पळय तशी मणी चड उण आसतलें साना व्हड आसतलें जाल्यार हें ताजें सूत मात्र एक सायज आसता पळया समनवें सान मणी म्हणले कुडले तई सूत विंगड कुडको करून आनी सपूर सूत जॉयंट करसवे ना एक सुत्ता आधारान तूं सानी होडी पुराय मणी आस तशीची मणी चड उणे आसल्यार सूत एक आसल्यावरी परमात्मो सर्व योनींतू ती नीच योनी जेवो उच्च योनी जेवो खंयचे जेवो सर्व जिवांतू परमात्मो एक रिती आसता तेची पंडिता समदर्शिनः म्हणू म्हणचे पळय विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनी चैव श्वपाके च पंडिताः समदर्शिनः म्हणून म्हणटाच ते म्हणटा कृष्ण म्हळ्यार कोण ज्ञान आसा तांकां ब्राह्मण गायी हस्ती पंडितू सुणे श्वान आनी श्वपाक म्हळ्यार चांडाल पुरायंतू परमात्मा एक रिती आसा म्हूण कळटा तांकां म्हूण म्हणलें कुडलें हें समदर्शन तेची ब्राह्मणांक पातपूज केल्या वरी श्वपाकाक करनाची इत्याक भायर दुखून उपाधी विंगड तांगेल कर्म विंगड आसता वयवे जाल्यार देव प्रती एकल्या हृदयांत आसता तशी अर्जुनाक तागेले विशय जावन सामान्य ज्ञान न्ही विशेष ज्ञान अशेषत जावन सांगता म्हूण म्हणल परमात्मात जड चेतन प्रकृती सृष्टी स्थिती संहार नियमन ज्ञान अज्ञान बंध मोक्ष म्हळ्यार तागेले अष्टकर्तृत्व सांगले ताणें वयवे आत आनी मागीर म्हणालो सुत्तांतू मणी पणसून आसतना ते सुत्ता आधारार मणी कशी चंद जावन आसता की तशें जगत्याक सगळे आधार हांव जावन आस म्हूण म्हणटा आवचांग सर्व व्यापक म्हूण म्हणटा आत्ता तागेले विशेष जावन नाशिल्लें ज्ञान आनी कसो सकडे म्हूण म्हळ्यार आतां येद्दोळ ताणें कशी सकडे जगत्याची सृश्टी कसो सकडे मूल वस्तू ह्या पुरे सांगलें आतां तागेलें अलौकीक जावन आशिल्लें एक विभूती तो सांगता म्हळ्यार येद्दोळू ज्ञान सांगलें आतां तो परमात्मा तागेले विशयांतू विशेष ज्ञान सांगता तो पळय रसोहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशि सूर्ययो प्रणवः सर्ववेदेषु शब्दः खे पौरुषं नृषु म्हूण म्हणलें ताणें म्हळ्यार अहम अप्सुः रसम अस्मि म्हळ्यार कुंती पुत्रा सांगता कौंतेय कुंती एक ज्ञानी साधकी तशी तिगेल पूत जावन आशिल्ली तुवें ज्ञानाक अधिकारी साधको म्हळ्यार कधी तुका हांव हें सांगता पुराय जाणां हें विशेष ज्ञान दिल्लें रे कोणालें मात्या वत्तवें म्हूण सांगूं जायना तुका ह्या ज्ञानाची ज्ञान घेवचे अधिकार तुका प्राप्त जाला म्हूण म्हळ्यार कधी तुका सांगता म्हूण सांगून तो सांगता अहम अप्सुः रसम अस्मि अप्सू म्हळ्यार उदक पळय हें कसो लाभा कृष्ण सांगता म्हूण आमकां दिसता उदकाक कसो रुची म्हूण आसवे अप्सू रसम रसम म्हळ्यार रुची वयवे पळय तें कसो रे रुची आसवे उदकान तूं पळयल्यार आतां पिवन पळयल जेन्ना कळटा विंगड विंगड गामां वचून वयवे एक गामांत आशिल्ले जनाक उदकाक विंगड विंगड रुची आसा म्हूण कळना
जाल्यार विंगड विंगड गांवां आशिल्लीं जेन्ना एका गांवांत देखून एका गांवांत उदका रुची भिन्न जावन आसता. नाका बिसलेरी बाटले रुची विंगड, अन्यक उदका बाटली रुची विंगड, बांयच्या उदकाची रुची विंगड, पायपान ते येवची पडटा ते मुन्सिपालिटी उदक म्हणटा क्लोरीन घालेलें ताजी रुची विंगड. ह्या पळय आमकां कळटा न्हय. तसल्यार उदकाक अनेक गूण आसा म्हणटाची. उदक थंड आसा, उदक कशें आसा निमगुचे कोणा लागीं अयो उदक हांवें ताका मस्त गूण आसा. उदक थंड आसता, उदक पातळ नितळ आसता, तें खंय सोडल्यार व्होळ वता. त्याची उदकाक एक उदकांत एक रूच आसता, उदकाक एक शक्ती आसता. ताजे जाल्यार पुराय हें उदकाचे विशय सांगल्यार लास्ट कसो एक श्रेश्ठ गूण कसो म्हण येता. उदकाक एक रूच आसता म्हळ्यार तें एक उदकाचें श्रेश्ठ जावन आशिल्लें गूण. आतां पळय केलो जनाल घराचें उदक गोड आसता, केलो जनाल साल्टी मीठ सी आसता, केलो कडेन चेप्पें आसता. तशी उदकाक रूच मुख्य. मागीर वरलेलें पुरे पळय उदक पुरे कडेन थंड आसता, उदक खंय घाल्यार व्होळ वता. हें पळय ताजें सामान्य गूण. जाल्यार एक विशेश गूण कसले म्हळ्यार उदकाक रुची. तशी आतां एक उदकाचें गुर्तीसून घेवचे गूण म्हळ्यार रुची म्हूण कळ्ळें. तशें जावन हांगा कृष्ण अर्जुनाला सांगता रसोहम अपसु कौंतेय, उदकाचे रुचीकय हांव कारण म्हूण सांगून. तशी नारा म्हणटाची उदकाक. नारा म्हळ्यार उदक. ताणें उदकान तुवो सुद्दां दिकून ताका नारायण म्हूण नांव आयलें. तशी नारा म्हळ्यार ज्ञान म्हणूय आसा. नारा म्हळ्यार शब्दाक अर्थ विंगड विंगड आसा. तशी उदकांत देव आसा म्हूण म्हळ्ळें सूक्ष्म कोणा कळ्ळें? ज्ञानी मांत कळ्ळें. आमकां तें खाली उदक वय ताजी उदकाची रुची देवाल निमती म्हूण सांगून कोणा कळटा? तेची विशेश ज्ञानी कळटा. आमकां उदकाक रुची आसा सहज विशय न्हू तो म्हूण सांगून दिसता. आतां विज्ञानीक उदक म्हळ्यार कसलें म्हूण गेल्यार आमकां तें सामान्य उदक. तांणी पळय कुडलें H2O2 दोनी ओटू जावन H2O जाल्लें म्हणून सांगताचें. तें विज्ञान म्हणून घेतलें वय तशीच आमी विज्ञानी जेवका म्हळ्यार उदकांत H2O2 आसा म्हूण सांगचे खातीर न्ही, हायड्रोजन आनी ऑक्सिजनस म्हूण सांगचे खातीर न्ही, विशेश ज्ञान कसं मेळका आमकां म्हूण म्हळ्यार परमात्मा ज्ञान मेळका. तशें जाल्यार आमकां परमात्मो रसोहम अपसू म्हूण ताणें म्हणलां पळय तें आमकां अर्थ जाता. तशी तो म्हणटा प्रभास्मी शशी सूर्ययोहो, सूर्य चंद्रांगेले विशेश गूण कसले? उजवाड. प्रभा म्हळ्यार उजवाड. सूर्य चंद्रा लागून सूर्य आनी चंद्र आमकां कसो खातीर जेवका? सकाळ उजवाड दिवच्या सूर्य, रात्री चंद्र पुन्न जाल्यार चांदीण आसा भायर टॉर्च आनी गती ना आमकां म्हणटा. तसले तांगेले विशेश गूण कसले? उजवाड दिवचो. प्रभा. आतां परमात्मान तांकां शक्ती दिना नासल्यार तांकां उजवाड दिवचें जायना आशिल्लें. तशें जावन परमात्मा सांगता प्रभास्मी शशी सूर्ययोहो, सूर्य आनी चंद्रांक गेले उजवाड म्हळ्यार विशेष गूण पळय ते आम म्हण. ताचे खातीर 15 अध्यायांत कृष्णूची अर्जुनाला सांगता न तद भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. खंय वतना वापास येवच्या जायना पळय तसल मी गेलं परमधाम जावन आशिल्लें मोक्षांत थंय सूर्य नाका, थंय चंद्र ना, थंय अग्नी ना. न तद भासयते सूर्यो, थंय सूर्याल उजवाड ना, चंद्र ना, सूर्यो ना थंय. मागीर थंय पावक म्हळ्यार अग्नी ना. जाल्यार थंय उजवाडाक जाल्यार उरना. कोणालो उजवाड तो? परमात्मालो. तशें जाल्यार सूर्य चंद्र असल नियामक देवतेक उजवाड दिवचे कोण? परमात्मान. आनी कसलच कडेन विशेष तागेले आसा आनी की हेंची श्लोकान तुले सांगून जायनी ते पायच्या दिसाक मुखार सुया. आजी सांगेले सर्वई परमात्माल चरणारविंदाक गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय इति समर्पयेत्. श्री हरिकृष्णार्पणमस्तु.